बापरे, एवढ्या सगळ्या गोळ्या बघूनच मला मळमळतं खरंच. आणि आजचा दिवस एवढा घाण जाईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. पायलच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. तर गाईज, आज उठल्यापासून मला इतक्या वॉमिट झाले, इतकी उलट्या झाल्या मला की तुम्हाला काय सांगू. माझी हालतच नव्हती. मी अजिबात आवरलं नव्हतं कारण मला आवरूशीत सुद्धा वाटत नव्हतं. काही जरी खाल्लं तरी मला उलटी होत होती. मग मी चहा आणि बिस्किट खाल्लं जबरदस्ती. तर थोडं मला बरं वाटलं जर माझ्या पोटात काहीतरी गेलं तर. त्याच्यानंतर मी थोडे वेळ बसले आणि त्याच्यानंतर मासे करायला घेतले. आता तुम्ही म्हणाल, हे मासे तू का खातीये, सारखे सारखे मासे का खातीये? तर गाईज, हे मासे माझ्यासाठी नाही बनवते, शिल्लक होते म्हणून मी माझ्या फॅमिलीसाठी बनवून ठेवले. म्हणलं आत्ताच मला एवढा उलटीचा त्रास होतोय तर रात्री किती होईल, म्हणून मी दुपारीच थोडीशी जेवणाची तयारी करून ठेवत होते की रात्री जरा मला जेवणात सोपं जाईल बनवायला, फक्त भाकरी आणि भात बनवता येईल. त्याच्यामुळे मी सकाळीच तयारी करत होते. आणि ह्या सगळ्या गोळ्या बघून खरंच ना माझं मन, म्हणजे मला उलटी नाही होत तरी पण मला ह्या गोळ्या बघून उलटी होती. आणि तसंच झालं. गोळी खाल्ली, लगेच गेली आणि उलटी केली. मला इतकं इरिटेट होत होतं तरीसुद्धा मला भूक लागली होती आणि मी लगेच खिचडी भात बनवला माझ्यासाठी आणि तो खाल्ला. मग काय, रात्री आले तशाच अवतार चेंज करून, फक्त कपडे चेंज करून खाली आले कारण आज सगळे खाणार होते मासे. मी सगळ्यांसाठी मासे बनवले होते म्हणून मी आज फक्त दूध भात खाल्ला, तो सुद्धा मला जास्त गेला नाही. आणि जेवण झाल्यानंतर मी आणि प्रतीक गेलो वॉकला. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.